अर्धापूर शहरातील नगरपंचायतच्या वतीने मान्सून पूर्व नाले सफाई मोहीम हाती घेण्यात आली असून 17 वार्डातील छोटे मोठे नाले यांची साफसफाई करण्यास सुरुवात झाली आहे। शहरात अनेक सखल भागात पाणी साचू नये म्हणून छोट्या मोठ्या नाल्यातील गाळ काढणे, नाल्यावर आलेली झाडे झुडपे तोडून बाजूला करणे तसेच नाल्यातील पाणी रस्त्यावर साचणार नाही यासाठी जेसीबीद्वारे व सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने शहरातील अंबाजीनगर, कृष्णानगर, बरकतपुरा, अमृतनगर, दासनगर, दुर्गानगर, महात्मा फुले नगर, आंबेडकर नगर, लहुजी नगर, पुण्यश्लोका राजमाता अहिल्यादेवी होळकर नगर, लंगडे गल्ली, बालाजी चौक, श्रीराम नगर, आगापुरा, नवी आबादी, काजी गल्ली, बिलाल नगर, महात्मा बसवेश्वर चौक, गणपतराव देशमुख नगर, इंदिरानगर यासह अनेक भागात नगरपंचायतच्या वतीने नाले सफाई मोहीम राबवण्यात आली असून यावेळी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी मुसवीर खतीब, नगरपंचायतचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, नगरपंचायतचे अधीक्षक, बांधकाम अभियंता, स्वच्छता निरीक्षक, कर सहाय्यक, नगरपंचायतचे कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। आज अर्धापूर शहरामध्ये मान्सून पूर्व तयारीची आम्ही बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये आम्ही आज जे टेंडर असतं साफसफाईचं, त्या टेंडर व्यतिरिक्त 24 अतिरिक्त माणसे लावून जे की नाली सफाई काम करू शकतात अशा 24 माणसांना एक्स्ट्राचं काम लावून आम्ही त्या ठिकाणी पूर्ण खरडून नाल्या शहरामधील काढण्याला सुरुवात केलेली आहे। जवळपास ते 8 दिवस झालं कामाला सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थित पूर्ण मटेरियल बाजूला केल्याच्या नंतर जे पावसाचं पाणी आहे त्याला पूर्ण प्रवाह सुरळीत व्हावा, कुठे अडथळा निर्माण होऊ नये आणि अडथळा निर्माण झाल्याच्या नंतर ते पाणी रस्त्यावर येऊ नये याचे पूर्ण नियोजन केलेले आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर ज्या ज्या ठिकाणी मोठे नाले आहेत त्या ठिकाणी त्या नाल्यामध्ये जेसीबीनं सुद्धा गाळ काढणं आमचं चालू आहे की जेणेकरून जर मोठा पाऊस झाला तर ते पावसाचं पाणी कुणीही लोकांच्या घरात जाऊ नये, कोणीही नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेत आहोत। दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर मान्सून पूर्व तयारीसाठी आम्ही ज्या ज्या सकल भागामध्ये पाणी ज्या नगरामध्ये जातं किंवा ज्या गल्लीमध्ये पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी पाऊस जास्त झाल्याच्या नंतर जाऊ शकतो तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दक्षता घेतलेली आहे जेणेकरून ते पाणी त्या ठिकाणी जाऊ नये। जेणेकरून आता हे जे रोडच्या नाल्या चालू आहेत, हिंगोली नांदेड जे मधातला रोड चालू आहे त्या ठिकाणी जे नाल्यांचं काम बाकी होतं ते काम आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून ते पूर्ण करून घेतलं, त्याच्यामुळे ते पाणी सुद्धा त्या ठिकाणी जाणार नाही याची दक्षता घेतली। दुसरी गोष्ट अर्धापूर शहरामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा आम्ही जवळपास 2 वर्ष झालं त्या ठिकाणी करत आहोत जेणेकरून पूर्ण टँकर मुक्त हे शहर झालेलं आहे। आणि पावसाळ्यामध्ये जे पाऊस पडल्याच्या नंतर अशुद्ध पाणी येतं कारण ते पाणी जास्त झाल्याच्या नंतर ब्लिचिंग पावडरचा याचा सगळा व्यवस्थित आम्ही साठा, कारण त्या ठिकाणी आम्ही शुद्ध